नमस्कार शेतकरी बंधूंनो. ऊसाचा पाचट कुजवणे हे का महत्त्वाचे आहे, त्याचे फायदे काय आहेत हे आपण थोडं बारकाईनं बघणं गरजेचं आहे. ऊसाची पाचट कुजवून जमिनीत मिसळल्याने जमीन सुपीकता वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्मजीवांची वाढ होते, तणांचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं, पिकाला आवश्यक असलेलं नत्र, स्फुरद, पालाश यासारखे पोषण तत्वे मिळतात. त्यामुळे उत्पादन वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो. हे पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे, कारण त्यामुळे पाचट जाळण्याची गरज पडत नाही. ऊसाची पाचट कुजवण्याचे प्रमुख फायदे: जमिनीची सुपीकता वाढते. पाचट कुजल्यामुळे त्यातील पोषक तत्वे जमिनीत मिसळतात आणि मातीची सुपीकता वाढते. सेंद्रिय खताची निर्मिती: पाचट हे उत्तम सेंद्रिय खत बनते. त्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पालाश म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश हे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब असतो, त्यामुळे रासायनिक खताची गरज कमी होते. सूक्ष्मजीवांची वाढ: पाचट कुजताना जमिनीत गांडूळ आणि इतर उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते, त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो. तणाचे प्रतिबंध: पाचट शेतात पसरल्याने तणाची वाढ रोखली जाते, कारण ते सूर्यप्रकाश जमिनीत पोहोचू देत नाहीत. पाण्याचा निचरा आणि धारणा क्षमता सुधारते: पाचट कुजल्यामुळे जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता, वॉटर रिटेन्शन आणि पाण्याचा निचरा, ड्रेनेज होण्यास मदत होते. उत्पादनात वाढ: सुपीक जमीन आणि पोषक तत्वाच्या उपलब्धतेमुळे ऊसाच्या उत्पादनात वाढ होते. पर्यावरणास अनुकूल असल्यामुळे पाचट जाळल्याने होणारे प्रदूषण टाळता येते आणि पर्यावरणाचे रक्षणही होते. खोडवा पिकासाठी पाचट अतिशय फायद्याची आहे. खोडवा ऊसाच्या लागवडीसाठी हे पाचट कुजवून वापरल्यास फायदा होतो. पाचट कुजविण्यासाठी काही सोप्या पद्धती आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कंपोस्ट, कुजवणारे जीवाणूचा वापर करावा. त्याचबरोबर शेणखताच्या द्रावणाचाही वापर करावा. या सर्व फायद्यामुळे शेतकरी पाचट न जाळता कुजवण्याकडे वळत आहेत आणि याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला शाश्वत शेतीमध्ये दिसून येत आहे. धन्यवाद.